त्या दिवशी त्या कोलकाता नाईट रायडर्सच्या मॅचला एकाने बाउंड्रीवर एवढा चांगला कॅच पकडला आणि कॅमेरामन काय करत होता प्रेक्षकांकडे लिटरली. आणि त्यातल्या त्यात जर बांगलादेशची मॅच असेल आणि ती बांगलादेशमध्ये असेल, पनोती असा कुठला दिवस असेल ना तो म्हणजे 19 नोव्हेंबर 2023. सगळंच पनोती. म्हणजे त्या दिवशीचा दिवस पण होती, तो बॅटिंग करत होता तो पण होती, मॅच पण होती, आणि एक पण होती आपल्या स्टेडियममध्ये पण बसली होती. माहिती आहे ना, मला तर कधी भीती वाटते. म्हणजे कशी भीती वाटते माहिती आहे का, मी ऑफिसमध्ये लॅपटॉपवरती काहीतरी काम करत बसलेलो असेल आणि रोहित शर्मा मागे येईल आणि म्हणेल एक काम करो आप ये छोड़ो आप ड्रीम 11 पे टीम बनाओ. अरे काय हे, समस्त ड्रीम 11 मंडळाचे आभार मानून आणि माय सर्कल 11ला नमन करून मी शिवराम गावडे तुमचं स्वागत करतो. खरंच ड्रीम 11 नावाचं मंडळ आमच्याकडे झालंय तयार अशा पद्धतीचं. तिकडे सगळे बसून खरंच ड्रीम 11ची टीम बनवत असतात. तर मूळ विषय असा की इथे ड्रीम 11मध्ये टीम कोणी कोणी बनवली आहे जरा मला हातवर करून सांगा. कधीतरी बनवली असेल ना कोणीतरी. हां, हे सगळे जे लोक आहेत ना हे 9 ते 3:30 मध्ये नशीब न बनलेले लोक आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय, शेअर मार्केटमध्ये आपलं नशीब बनत नाही, मग काय करायचं, ड्रीम 11. माझा एक मित्र आहे, त्याने 10 लाख रुपये कर्ज काढलं शेअर मार्केटमध्ये टाकायला. मित्र आहे, मी नाही, क्लिअर करतो. नाही कुजबूज सुरू होते ना लगेच, मित्राचं नाव घेतोय ना, नाही असेल. अरे माझा मित्र त्याने 10 लाख रुपये कर्ज काढलं लिटरली. ड्रीम म्हणजे त्याने ठरवलं की मला म्हणतो 3 कोटी करून दाखवतो बघ एका महिन्यात. 3 कोटी. मी म्हटलं अरे वा छान, सगळं काही सांगायचं म्हणजे ऑप्शन्स इंट्राडे वगैरे. म्हटलं येत असेल याला बरंच काही. एका महिन्यापूर्वी भेटला, म्हटलं अरे वा झाले का रे 10 लाखाचे 3 कोटी. बोलतो 3 झाले पण 3 लाख झाले, 7 लाखाचा लॉस. आता बोलतो नाही आता मी 3 लाख टाकून 1 कोटी करतो की नाही बघ ड्रीम 11 मध्ये. म्हटलं अरे बापरे 1 कोटी म्हणजे 3 लाख टाकून. मग सांगायचं हे अनालिसिस ते अनालिसिस हे पिच अनालिसिस. म्हटलं येत असेल याला बरंच काही. परवा भेटला, 18 लाखाचं कर्ज आहे आता त्याच्यावर. हे असे नग असतात. तर मूळ मुद्दा हा की ड्रीम 11 माय सर्कल 11 हे सगळे जे लफडी आहेत हे सगळे बाजूला ठेवून आपण जरा मूळ क्रिकेटवरती येऊया. आत्ताच IPL संपलं, वर्ल्ड कप चालू झालंय. आपल्या इकडे जे कॅमेरामॅन असतात माहिती आहे तुम्हाला, म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला, हे हिंदी पिक्चर मधले जे विलन आहेत ना ते उगाच ना स्त्री लंपट म्हणून ना असे हे झालेले आहेत. म्हणजे ते खरंच स्त्री लंपट नाहीच आहे. खरे स्त्री लंपट कोण आहेत, कॅमेरामन. म्हणजे त्यांना ना प्रेक्षकांमधले प्रेक्षणीय चेहरेच दाखवण्याची जास्त हे असते, घाई असते. म्हणजे त्या दिवशी त्या कोलकाता नाईट रायडर्सच्या मॅचला एकाने बाउंड्रीवर एवढा चांगला कॅच पकडला आणि कॅमेरामन काय करत होता प्रेक्षकांकडे लिटरली. आणि त्यातल्या त्यात जर बांगलादेशची मॅच असेल आणि ती बांगलादेशमध्ये असेल, मग तर हिरवळ वेगळीच ना. म्हणजे हिरवळ वेगळी म्हणजे त्यांचा जर्सीचा कलर हिरवा आहे म्हणून हिरवळ म्हणाला मी, असं काही माझं म्हणणं नव्हतं. हिरवळ म्हणजे कळलं असेल तुम्हाला. एनिवेज, तर मग ते हिरवळ वेगळीच. म्हणजे मॅच तर सोडा, म्हणजे मॅच हळूहळू मध्ये मध्ये दाखवली जाते, बाकी तर प्रेक्षकच दाखवले जातात. असं असतं. तर आता सगळ्यात जास्त जर कुठला चेहरा दिसत असेल आपल्या प्रेक्षकांमधला तो म्हणजे आपली राष्ट्रीय वहिनी म्हणजे अनुष्का त्यांचा. म्हणजे तुम्ही तिची सगळे चित्रपट शोधून काढा, ती स्क्रीनवरती जेवढा वेळ दिसली नसेल ना त्यापेक्षा जास्त वेळ ती स्टेडियम मध्ये दिसते. कमाल आहे ना. म्हणजे काय आहे, तिच्याबद्दल जास्त बोलायला नको, नाही तर काय उगाच आपण जब हॅरी मेट सेजल म्हणून बोलायला जायचो प्रेमाने, तिच्या सुलतानला बोलवायची, आपले बॉम्बे वेल्वेट सुजवायची आणि मग आपल्यावर दिले मुश्किल बोलायची वेळ यायची ना. तर जाऊ देते. हा, तर तो विषय जरा बाजूलाच ठेवूया. तुम्हाला पनोती म्हणजे काय माहिती आहे का? पनोती आपण सगळे जे क्रिकेट बघणारे लोक आहेत ना त्यांच्यात पनोती असा कुठला दिवस असेल ना तो म्हणजे 19 नोव्हेंबर 2023. अरे अरे काय हरलो, बेकार हरलो. त्या ट्रॅव्हिस हेडने
असं काय आपल्याला मारलंय, बापरे बाप बापरे बाप. खरंच सांगतो, तो स्पायडर कॅम असतो माहिती वरतून असा तो हे करतो, मी जर ऑपरेटर असतो ना तो स्पायडर कॅम त्याच्या डोक्यातच टाकला असता. हा, खऱ्या अर्थाने तो हेड इंजर्ड झाला असता. ना कसला मारत होता. म्हणजे खरं तर एक तर त्याचा मूड नव्हता आउट व्हायचा, आणि आपल्या बॉलर्सचा मूड नव्हता त्याला आउट करण्याचा. हा, सगळंच पण होती. म्हणजे त्या दिवशीचा दिवस पण होती, तो बॅटिंग करत होता तो पण होती, मॅच पण होती, आणि एक पण होती आपल्या स्टेडियममध्ये पण बसली होती माहिती आहे ना. नंतर गेली पण ती हात मिळवायला. आता काय, अजून 5 वर्ष सहन करायची ती पण होती असं. हा, काल का परवा USA पाकिस्तान बरोबर जिंकली. हा जोक होता रे, ठीक आहे, जुना होता पण हा जोक आहे. त्या दिवशी अरे मीम्स किती व्हायरल झाल्या. म्हणजे एक मीम मी बघितली तर त्यात म्हणे त्या USA वाल्यांनी चिटिंग केली म्हणे. काय तर USA ची टीम दाखवून इंडियाची A टीम खेळवली म्हणे. हा, 8च्या 8, 11 पैकी 8 इंडियन, सिंग, पटेल, नेत्रावलकर, चाललंय काय. हे सगळं वाटव ना ड्रीम 11ने केलंय. हा, मला तर कधी कधी भीती वाटते. म्हणजे कशी भीती वाटते माहिती का, मी ऑफिसमध्ये लॅपटॉपवरती काहीतरी काम करत बसलेलो असेल आणि रोहित शर्मा मागे येईल आणि म्हणेल एक काम करो आप ये छोडो, आप ड्रीम 11 पे टीम बनावा. अरे काय हे, काय भाई तुला जमतंय का. एनिवेज असो, मुळात हे जे इंडिया पाकिस्तान मॅच असते ना ती खूप इंटरेस्टिंग असते, आणि ती झाल्यानंतर इंटरेस्ट ॲक्च्युली खरा सुरू होतो. म्हणजे कसं आहे, हे जे पाकिस्तानचे जे जुने प्लेयर आहेत, अख्तर, आफ्रिदी, अक्रम, हे सगळे कसे म्हणजे ना, हे असे आपल्या कोकणात कसे बेडूक असतात जे पावसात बाहेर येतात, तसे ते बाहेर येतात बघा. म्हणजे त्या दिवशी एक त्यांचा प्लेयर काहीतरी म्हणाला, माझी प्लेयर होता तो म्हणे 80वर 3 होतो आम्ही, 40 रन जिंकायला पाहिजे होते. आम्हाला माहिती आहे इथून भारत जिंकूच शकत नाही, आपण पाकिस्तान हरू शकते, आणि तेच झालं. मुळात काय आहे, हे जे क्रिकेट आहे ना, क्रिकेट आणि लाईफ हे खूप रिलेटेड असतं असं मला वाटतं. म्हणजे हे माझं मत आहे. म्हणजे बेसिकली काय असतं, पॉवर प्लेमध्ये कसे सगळे प्लेयर्स हे जवळजवळ असतात, त्यांचा एम काय असतो, आपल्याला आउट करायचं, आपली विकेट काढायची. तशी सगळी संकटं ना अशा काही पॉवर प्लेमध्ये आपल्या समोर असतात, आणि त्यांचा एम असतो आपल्याला पाडायचं. पण मुळात तेच टॅलेंट असतं आपलं. आपल्याला तेव्हा टॅलेंट दाखवून 6 आणि 4 मारायचे असतात, आणि मग जर तो पॉवर प्ले जिंकलो तर आपल्या लाईफची मॅच जिंकायला आपल्याला वेळ कधीच लागणार नाही. थँक्यू सो मच.